नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पढ़ाई से दोस्ती या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. इयत्ता 10वी संरक्षणशास्त्र प्रकरण 3 आपत्ती व्यवस्थापन या विषयाला आपण सुरुवात केली होती मित्रांनो. तर या प्रकरणामध्ये आपण अंतर्गत सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन यांचा परस्पर संबंध काय आहे याबद्दल माहिती घेतली होती. तसेच धोके आणि आपत्ती यांमधला मूलभूत फरक सुद्धा आपण जाणून घेतला होता. आणि आपत्तींचं वर्गीकरण, आपत्तींचे वेगवेगळे प्रकार आपण बघितले होते. त्यामध्ये नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्ती हे दोन मुख्य प्रवाह आपण बघितले. नैसर्गिक आपत्तींमध्ये जे काही वेगवेगळे आपत्तींचे प्रकार आहे त्यामध्ये भूकंप, पूर, भूस्खलन, सुनामी, ढगफुटी, अतिपर्जन्यवृष्टी, विजा कोसळणे आणि चक्रीवादळे यांचा समावेश होतो. ओके, तर यापैकी आपण नैसर्गिक आपत्तींमधलं भूकंप ही आपत्ती आणि त्या आपत्तीमुळे होणारे परिणाम, भूकंप या नैसर्गिक आपत्तीची तीव्रता रिश्टर स्केलवर कशा प्रकारे असते ते पण आपण बघितलं. रिश्टर स्केलवर वेगवेगळ्या आकड्यांनुसार भूकंपाचे धक्के कशा प्रकारे जाणवतात, त्यामुळे काय काय नुकसान होतं हे आपण मागच्या व्हिडिओ सेशनमध्ये बघितलं. आज आपण मित्रांनो बघणार आहोत पूर या नैसर्गिक आपत्तीबद्दल. तर मित्रांनो, जगभरात अनेक देशांमध्ये पूर येतात आणि भारतामध्ये जर आपण विचार केला तर जवळपास 65% मैदानी प्रदेश जो आपल्या भारताचा आहे. तर या 65% मैदानी प्रदेशामध्ये पूर या नैसर्गिक आपत्तीचा प्रभाव आपल्याला दिसून येतो. बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि जे काही ईशान्य भारतातली राज्य आहे, मणिपूर, आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि ओडिशा, जे की पूर्वेकडील राज्य आहे पूर्व भारतातलं, तर या सर्व राज्यांमध्ये वारंवार पूरस्थिती निर्माण होते. पूर हे दोन प्रकारचे असतात. तर पहिला प्रकार जो आहे मित्रांनो पुराचा, तो म्हणजे काय की नदीच्या पात्रामध्ये धारण क्षमतेपेक्षा खूप मोठ्या प्रमाणावर जर पावसाचं पाणी एकत्रित जमा झालं तर त्यामुळे पूर येतो. पाणलोट क्षेत्राकडनं येणारा पाण्याचा प्रवाह हा नदीलगतच्या सखल प्रदेशात पूरस्थिती निर्माण करतो. बघा मित्रांनो, कधी कधी काय होतं की खूप मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होते आणि त्या पर्जन्यवृष्टीमध्ये नदीचं जे काही पाणलोट क्षेत्र आहे, ज्याला आपण वॉटरशेड असं म्हणतो त्या नदीचं, तर त्या वॉटरशेड एरियामध्ये जे काही पाणी संकलित होतं तर ते पाणी नदीपात्रामध्ये येतं आणि नदीपात्राची जी काही नॉर्मल सीमा आहे किंवा जी काही नदीचं जे खोरं आहे तर त्या नदी खोऱ्याच्या बाहेर सुद्धा ते पाणी पसरलं जातं. तर त्यामुळे इतर भागांमध्ये ते पाणी पसरून पूरस्थिती निर्माण होते, बरोबर. तर नदीलगतच्या सखल प्रदेशामध्ये आपल्याला ही पूरस्थिती बघायला भेटते. आणि दुसरा प्रकार असा की मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी झाल्याने पाण्याचा निचरा होण्यास मार्ग राहत नाही. जसं की बघा मित्रांनो, शहरी भागामध्ये काय होतं की जागोजागी पाणी साचतं. का साचतं तर शहरामध्ये आपण बघू शकतो की प्रत्येक ठिकाणी कॉन्क्रीटचे रस्ते किंवा डांबरचे रस्ते असतात, टार पासून बनवलेले रस्ते असतात. तर त्यामुळे पाण्याचा जमिनीमध्ये निचरा होत नाही. जरी शहरामध्ये वेगवेगळे ड्रेनेज सिस्टम बनवलेले असतात, नाली बनवलेले असतात, परंतु प्लास्टिकमुळे पण काही वेळेस त्या चोकअप होतात आणि त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यासाठी जागा राहत नाही. आणि जे काही पर्जन्यवृष्टी अतिप्रमाणात झालेली आहे त्यामुळे जे काही पाणी त्या शहराच्या भागात जमा होतं तर ते शहराच्या अंतर्गत भागात साचून राहतं आणि त्यामुळे लोकांचं जे जीवन आहे ते त्या ठिकाणी विस्कळीत होतं. पूरजन्य परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होते, बरोबर. आणि पाण्याच्या प्रवाहावरती नियंत्रण ठेवणे हे अवघड होऊन जातं. तर अशा प्रकारचा सुद्धा पूर आपल्याला दिसून येतो, ज्याला की फ्लॅश फ्लड म्हटलं जातं. ओके, तर आजकाल पर्जन्यविषयक माहिती संनियंत्रणामुळे पुराची पूर्वसूचना आपल्याला मिळू शकते. त्यामुळे लोकांचे तात्पुरते स्थलांतर करून आपण जीवितहानी टाळू शकतो. बघा मित्रांनो, जरी ही पूरस्थिती आहे तरी सुद्धा जे काही सॅटेलाइट इमेजेस आपण कॅप्चर करतो तर त्या सॅटेलाइट इमेजेसच्या माध्यमातून पर्जन्यविषयक माहिती आपल्याला मिळते आणि या माहितीच्या द्वारे आपण एका विशिष्ट प्रदेशात जर समजा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असेल तर त्या लोकांना तशी पूर्वसूचना देऊ शकतो आणि लोकांचे तात्पुरते स्थलांतर करून आपण त्या ठिकाणी जीवितहानी टाळू शकतो. तर पुराचे हे दोन प्रकार या ठिकाणी आपण बघितले. जर मित्रांनो पूर ही नैसर्गिक आपत्ती ओढवली तर त्यामुळे मुख्यतः काय होतं की मनुष्यहानी होते आणि वित्तहानी होते. बघा, समजा पूर परिस्थिती निर्माण झाली एखाद्या शहरामध्ये तर तिथला व्यापार बंद पडतो, तिथलं दळणवळण, तिथली जी वाहतूक आहे ते सर्व ठप्प होऊन जातं. आणि त्यामुळे काय होतं की बाजारपेठांमध्ये, दुकानांमध्ये पाणी घुसतं, लोकांच्या घरामध्ये पाणी घुसतं. त्यामुळे जी काही मालमत्ता आहे तिची हानी होते, वित्तहानी होते आणि काही ठिकाणी मनुष्यहानी सुद्धा होते. पाण्याचा प्रवाह तीव्र असला तर लोकसुद्धा त्या पुराच्या पाण्यामध्ये वाहून जातात किंवा अनेकांना जलसमाधी मिळते आणि त्यामुळे मनुष्यहानी सुद्धा होते. अनेक पशु पक्षी प्राणी त्यामध्ये त्यांचा मृत्यू होतो, बरोबर. साचलेले पाणी जर नियंत्रणाबाहेर गेले तर
घरे, मालमत्ता, पिके, जनावरे यांचा नाश होतो. पाण्यात बुडून मृत्यू पावणे, गंभीर दुखापत होणे असे अनर्थ घडतात. रस्ते, पूल, रेल्वे मार्ग, ऊर्जा साधने, मोबाईल टॉवर, संपर्क साधने नादुरुस्त होतात. बघा मित्रांनो, की ज्या काही वेगवेगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरल गोष्टी आपण निर्माण केलेल्या आहेत, जसे की रस्ते, पूल आहे, रेल्वे मार्ग आहे, वेगवेगळे ऊर्जा साधनं आहेत किंवा मोबाईल टॉवर्स आहे, तर हे सगळं यांचा वेळोवेळी मेंटेनन्स करणं गरजेचं असतं. आणि जर पूर आला तर अशा स्थितीमध्ये ह्या सर्व गोष्टीचा मेंटेनन्स प्रॉपरली होऊ शकत नाही. ती साधन नादुरुस्त होतात. अनेक कारणांमुळे या सर्व गोष्टींमध्ये अडथळे निर्माण होतात आणि एक जे सामान्य जनजीवन आहे ते विस्कळीत होण्याची जी काही स्थिती आहे, ती या पूर परिस्थितीमुळे निर्माण होते. पूर परिस्थिती जर जास्त काळ राहिली तर साथीच्या रोगांचा सुद्धा प्रादुर्भाव होतो. बघा मित्रांनो, एकाच ठिकाणी जर असं पाणी साचून राहिलं ना, तर त्यामध्ये अनेक झाडे किंवा मृत प्राणी यांचे अवशेष कुजल्यामुळे त्या ठिकाणी साथीचे रोग पसरण्याचा सुद्धा एक धोका संभवतो. तर अशा प्रकारे ही जी पूर परिस्थिती आहे, ही जीवितहानी आणि वित्तहानी घडवून आणते. तर ही एक नैसर्गिक आपत्ती मित्रांनो. आजकाल काय झालंय, की ही फक्त नैसर्गिक आपत्ती न राहता मानवनिर्मित अनेक कारणं पूर परिस्थिती ओढवण्यासाठी सुद्धा कारणीभूत आहे. त्याबद्दलही आपण डिस्कशन करणार आहोत मानवनिर्मित कारणांमध्ये. ओके. या ठिकाणी तुम्ही काही चित्र बघू शकता मित्रांनो. पूर परिस्थिती निर्माण झाल्यावरती अशा प्रकारे जनजीवन विस्कळीत होतं. ज्या काही ट्रेन्स वगैरे आहेत त्या ठप्प होतात, बरोबर? आणि खूप अडचणींना लोकांना सामोरं जावं लागतं. त्यानंतरची पुढची आपत्ती ती म्हणजे भूस्खलन. भूस्खलन म्हणजे काय, की डोंगर उतारावरती जी काही माती आहे किंवा जे काही दगडधोंडे आहे, तर ते ढासळणं त्याला भूस्खलन म्हटलं जातं. आणि समजा एखादं डोंगराच्या पायथ्याशी एखादं गाव आहे किंवा काही इन्फ्रास्ट्रक्चर आपण त्या ठिकाणी बनवलं आहे, तर ते त्या ठिकाणी नष्ट होतं. तर जीवितहानी आणि वित्तहानी हे भूस्खलनामुळे होतं. तर भूस्खलन नेमकं काय आहे? कशाप्रकारे ही आपत्ती मानवाच्या जीवनावरती किंवा आपल्या दैनंदिन जीवनावरती परिणाम करते, तर ते आपण बघूयात. डोंगराळ प्रदेशाच्या तळाचा आधार अपक्षयामुळे नष्ट झाल्यास कड्यांचे, खडकांचे तीव्र उताराचे भाग खाली कोसळतात. याला भूस्खलन म्हणतात. तर भूस्खलन हे निसर्गनिर्मित कारणांनी सुद्धा होतं. या व्यतिरिक्त जे काही रेल्वे मार्ग, कालवे, बोगदे किंवा गौण खनिजे, मुरूम, दगड इत्यादींचं आपण खाणकाम करतो. तर त्यावेळेस जो काही मानवी हस्तक्षेप पर्यावरणामध्ये होतो, तर त्यामुळे जे काही पर्वत आहे किंवा डोंगराळ भाग आहे, तर त्या ठिकाणचं जे अपक्षय आहे, तिथल्या खडकांचा म्हणा किंवा तिथल्या एकंदरीत भूपृष्ठाचा, तो मोठ्या प्रमाणावर होतो आणि त्यामुळे भूस्खलनासारखी आपत्ती ओढवते मित्रांनो. मानवी हस्तक्षेपामुळे किंवा इतर काही कारणांमुळे तिथल्या जमिनीचा, तिथल्या खडकांचा, तिथल्या मृदेचा अपक्षय झाला असेल, तर ते पावसाचं पाणी त्या उतारावर अस्तित्वात असणाऱ्या खडकांसाठी किंवा मृदेसाठी एक ल्युब्रिकंटचं काम करतं. आणि अतिवृष्टीच्या वेळी हा सर्व जो भाग आहे, मुरूम, दगड, खडक एकंदरीत डोंगर उतारावरती असणारा हा सर्व भाग खाली ढासळतो दरीमध्ये आणि त्यामुळे भूस्खलन निर्माण होतं. तर अशा प्रकारे निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित दोन्ही कारणांमुळे भूस्खलन होऊ शकतं. तर बऱ्याच ठिकाणी तुम्ही घाटातनं प्रवास करताना बघितलं असेल, की डोंगराचा जो कडा असतो त्याला जाळी लावलेली असते. ती जाळी यासाठीच लावलेली असते, कारण का, की त्या ठिकाणी सुरुंग लावून तो दगड फोडलेला असतो. त्यामुळे ते दगडाचे जे तिथला जो डोंगराचा कडा असतो, डोंगर उतार असतो, तो भाग एक थोडासा वीक झालेला असतो, असं आपण म्हणू शकतो. तर त्या वीक झालेल्या खडकामुळे पावसाळ्यामध्ये दरड कोसळण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे तिथे ती जाळी लावली जाते. 2005 मध्ये रायगड जिल्ह्यातील जुई गावातील दुर्घटनेत भूस्खलनामुळे अनेक लोक मृत्युमुखी पडले. त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये पण बघा मित्रांनो 2014 मध्ये मोठ्या प्रमाणावर दरड दरड कोसळून भूस्खलनाची घटना घडली आणि त्यामुळे खूप जीवितहानी आणि वित्तहानी त्या ठिकाणी झाली होती. अनेक लोकांची घरे त्या ठिकाणी नष्ट झाली. खूप माणसे आणि जनावरे मृत पावली होती त्या दुर्घटनेमध्ये. भूस्खलनाची संभावना लक्षात घेऊन भूस्खलनाची कारणे शोधणे, त्याला प्रतिबंध करणे, त्वरित उपाययोजना करणे याबाबत नियोजन करणे हितावह ठरते. तर आजकाल मित्रांनो जे काही आपण वेगवेगळे सॅटेलाईट अवकाशामध्ये प्रक्षेपित करतो. आपली जी काही इस्रो नावाची संस्था आहे, भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो. तर ही संस्था जे काही सॅटेलाईटद्वारे इमेजेस कॅप्चर करते, तर त्यांचा वापर करून आपण संभावित भूस्खलनाचे धोके अगोदरच जाणून घेऊ शकतो आणि त्यावरती उपाययोजना करू शकतो. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो, रायगड जिल्ह्यातील जुई या ठिकाणचं भूस्खलन या पिक्चरमध्ये इथे दाखवलेलं आहे.
आणि या ठिकाणी पण बघा डोंगर उतारावरचा हा खूप मोठा भाग या ठिकाणी खचलेला आहे किंवा डोंगर उतारावरनं खाली आल्यामुळे जे काही दरीमध्ये असणारं गाव असेल किंवा जी काही घरं असेल, मानवी वस्ती असेल, त्यांना धोका संभवतो भूस्खलनामुळे. ओके. तर त्याबद्दलची काही फोटोग्राफी तुम्ही या ठिकाणी बघू शकता. पुणे जिल्ह्यातील माळीण येथे भूस्खलन झालं. त्यावेळी अशी परिस्थिती होती. बघा मित्रांनो, हे भूस्खलन ज्यावेळेस होतं ना, त्यावेळेस मड फ्लो सुद्धा मोठ्या प्रमाणावर होतो. तर खूप सारा गाळ, चिखल वाहून येतो आणि पूर्ण त्या गावातलं जे काही मूलभूत सुविधा आहे, त्या पूर्ण सुविधा अ, आपल्या हाताबाहेर जातात किंवा त्यांची खूप हानी होते. तर जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी खूप काळ त्यासाठी द्यावा लागतो. तर अशा प्रकारे ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. त्यानंतरची नैसर्गिक आपत्ती मित्रांनो सुनामी. तर सुनामी हा एक जापानी शब्द आहे आणि सुनामीचा अर्थ होतो मोठी लाट. ओके. तर मित्रांनो सुनामी ही कशामुळे येते? सुनामी ही समुद्राच्या तळाशी उद्भवलेल्या भूकंप किंवा ज्वालामुखीमुळे निर्माण होते. तर बघा मित्रांनो, जर समुद्राच्या तळाशी भूकंप झाला किंवा ज्वालामुखीचा स्फोट झाला, तर त्यामुळे समुद्राचं जे काही पाणी आहे, ते मोठ्या प्रमाणावरती त्यामध्ये एक ऊर्जा प्रक्षेपित केली जाते या भूकंपामुळे किंवा ज्वालामुखीच्या विस्फोटामुळे आणि त्यामुळे खूप मोठ्या लाटांची निर्मिती होते आणि ह्या लाटा जसजशा समुद्र किनाऱ्याकडे येऊ लागतात, तसतशी या लाटांची उंची आणि त्यांची विध्वंसक क्षमता आहे ती वाढते. तर भारतामध्ये 2004 मध्ये हिंदी महासागराच्या किनारी प्रदेशात सुनामी निर्माण झाली होती. 2011 मध्ये प्रचंड प्रमाणात भूकंपामुळे सुनामी निर्माण होऊन जपानमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं. सुनामी लाटांची जी उंची ती साधारणतः 30 मीटरपर्यंत असते. विचार करा मित्रांनो, 30 मीटर उंचीच्या जर लाटा एखाद्या बिल्डिंगवरती आदळत आहेत किंवा एखाद्या समुद्र किनाऱ्यावर असणाऱ्या शहरावरती, गावावरती येऊन आदळत आहेत, तर त्या गावामध्ये किती प्रचंड प्रमाणात नुकसान होऊ शकतं. 10 मजली उंच इमारती एवढी ही लाट असते. सद्यस्थितीत त्सुनामी लाटांबाबत सतर्कता निर्माण करणारी यंत्रणा आपल्याकडे उपलब्ध आहे. बघा मित्रांनो, जे काही मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आहे, तर त्यांच्याकडे सॅटेलाईटद्वारे उपलब्ध असणारा हवामानाचा जो काही डेटा आहे, तो त्यावरती ॲनालिसिस करून आपण त्सुनामी जर येणार असेल, तर काही तास अगोदर त्या विशिष्ट किनारपट्टीच्या गावांना आपण पूर्वसूचना देऊ शकतो आणि तिथल्या लोकांना बाजूला हलवू शकतो. जेणेकरून त्सुनामीची जी तीव्रता आहे, त्यामुळे होणारी जीवितहानी, वित्तहानी आपण रोखू शकतो. त्सुनामी लाटा समुद्र किनाऱ्यालगतच्या प्रदेशात सुमारे 1 किलोमीटरपर्यंत पोहोचतात. बघा, म्हणजे समुद्र किनाऱ्यापासून 1 किलोमीटर आतपर्यंत शक्यतो त्या विध्वंस करतात, तिथपर्यंत पोहोचतात. त्सुनामी लाटांमुळे किनारी प्रदेशात प्रचंड प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होते. पायाभूत सुविधांचा विध्वंस होतो. संपर्क साधनांचा अभाव, साथीच्या रोगांचा प्रसार व किनारी प्रदेशातील शेतीचा ऱ्हास हे त्सुनामीचे दुय्यम प्रकार किंवा दुय्यम प्रभाव आपल्याला दिसून येतात. तर बघा मित्रांनो, त्सुनामीमुळे अजून एक मोठी हानी होते, ती म्हणजे जमिनीची हानी होते. त्सुनामीमुळे काय होतं, की खारं पाणी जे आहे, ते समुद्र किनाऱ्यापासून जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर आतपर्यंत येतं आणि त्या खाऱ्या पाण्यामुळे जमीन ही क्षारयुक्त बनते आणि त्या ठिकाणी जर शेतीयोग्य जमीन असेल, तर शेतीयोग्य जमीन क्षारयुक्त झाल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी पिके घेण्यासाठी समस्या निर्माण होतात. ओके. तर अशी पण समस्या त्सुनामीच्या लाटांमुळे निर्माण होते. तर ही या ठिकाणी तुम्ही या चित्रात बघू शकता, ही भयानक अशी त्सुनामीची लाट 2004 सालचं हे चित्र आहे. ओके. त्यानंतरची पुढची जी काही महत्त्वाची नैसर्गिक आपत्ती ती म्हणजे चक्रीवादळ. तर चक्रीवादळ हे कशामुळे निर्माण होतं मित्रांनो, की समुद्रामध्ये जर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला एखाद्या विशिष्ट प्रदेशामध्ये, तर त्या कमी दाबाच्या प्रदेशामध्ये आजूबाजूच्या जास्त दाबाच्या प्रदेशाकडून वारे वाहायला सुरुवात होते आणि ते वारे ज्या कमी दाबाच्या ठिकाणी एकत्रित येतात, तर त्या ठिकाणी ते गोलाकार पद्धतीने फिरू लागतात आणि त्यामुळे चक्रीवादळाची निर्मिती होते. तर चक्रीवादळ ही हवामानातील धोके आहेत. चक्रीवादळे जमिनीवर तसेच समुद्राच्या पृष्ठभागावर निर्माण होतात. बहुतेक वेळा समुद्रातील चक्रीवादळे वारंवार येतात व ती विध्वंसक असतात. तर भारतामध्ये जर आपण विचार केला मित्रांनो, तर बंगालच्या उपसागरामध्ये वारंवार चक्रीवादळाची निर्मिती होत असते आणि ही चक्रीवादळे बऱ्याचदा ओडिसा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू या या समुद्र किनाऱ्यांवरती धडकतात. तर असं का होतं? तर समुद्रामध्ये ज्यावेळेस पाण्याचं जे काही तापमान आहे, ते एका विशिष्ट प्रमाणाच्या पेक्षा जास्त वाढतं, तर त्यावेळेस काय होतं, तिथे कमी दाबाचा पट्टा तयार होतो आणि आजूबाजूच्या शीतप्रदेशातनं वारे त्या ठिकाणी यायला सुरुवात होते आणि त्या ठिकाणी एक भोवरा निर्माण होतो, चक्रीवादळ त्या ठिकाणी निर्माण होतं
आणि ते चक्रीवादळ हळूहळू किनाऱ्याकडे सरकायला सुरुवात होते आणि त्यामुळे किनारी भागामध्ये मुसळधार पाऊससुद्धा होऊ शकतो आणि चक्रीवादळामुळे झाडे उन्मळून पडतात, विद्युत तारा तुटतात, गावांचा संपर्क तुटतो आणि पायाभूत सुविधांचा खूप ऱ्हास त्या ठिकाणी होऊ शकतो. घरांवरती बऱ्याचदा झाडे पडतात. बऱ्याचदा अनेक मोठमोठ्या इमारतींना सुद्धा धोका संभवू शकतो. तर अशा प्रकारे चक्रीवादळामुळे खूप जास्त हानी किनारी प्रदेशामध्ये होऊ शकते. बऱ्याचदा जी कच्ची घरे असतात, पत्र्याची घरे असतात, तर त्यांचं छप्पर उडून जातं, त्या लोकांचा संसार उघड्यावर येतो. तर अशा प्रकारे चक्रीवादळांमुळे बऱ्याचदा हानी झालेली आपल्याला दिसून येते. भारताचा पूर्व किनारा अनेकदा चक्रीवादळे अनुभवतो. चक्रीवादळयुक्त जी हवा आहे मित्रांनो, ती 200 किमी प्रति तासापेक्षा जास्त वेगाने वाहू शकते. तर या चक्रीवादळाच्या दरम्यान जी काही हवेची गती आहे, त्या गतीनुसार चक्रीवादळाचे वेगवेगळे प्रकार आहेत. तुम्ही इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे किंवा नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंटची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे, तर त्यावरती चक्रीवादळांचे वेगवेगळे प्रकार बघू शकता. चक्रीवादळांचं नामकरण कशाप्रकारे होतं, तर त्याबद्दल सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. तर बघा, इंडियन ओशन म्हणजे हिंदी महासागर जो आहे, त्या हिंदी महासागराला लागून असणारा जे काही 13 देश आहे, म्हणजे ज्या देशांचा समुद्रकिनारा हिंदी महासागराला लागून आहे, अशा 13 देशांची एक समिती आहे. तर ती समिती चक्रीवादळांचं नामकरण करते. मग वर्षभरात जे काही वेगवेगळे चक्रीवादळ येतात, तर प्रत्येक देश त्या चक्रीवादळांची नावं हे देत असतो आणि समजा एका चक्रीवादळाला भारताने नाव दिलं, तर त्याच्या पुढच्या चक्रीवादळाला पाकिस्तान नाव देणार. त्यानंतर म्यानमार, इंडोनेशिया असे वेगवेगळे देश ते चक्रीवादळांची नावं देत असतात. ओके. तर ती एक अशी सिस्टीम आहे की ज्यामुळे एखाद्या विशिष्ट प्रदेश चक्रीवादळ आलं आणि ते एकापेक्षा जास्त देशांना जर हिट करतंय, तर त्या चक्रीवादळाला जर एक नाव दिलं, तर लोकांना ते ओळखण्यास एक सुविधा व्हावी किंवा त्या चक्रीवादळाचं जे काही नियोजन करायचं आहे, ते नियोजन करण्यास सुविधा व्हावी म्हणून वेगवेगळे त्यांना नावं दिले जातात. ओके. चक्रीवादळाचे केंद्रस्थान हे उच्च दाबाचे किंवा कमी दाबाचे असू शकते व त्याभोवती आसपासची हवा फिरते. चक्रीवादळे घड्याळाच्या दिशेने किंवा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरू शकतात. यास चक्रीवादळे किंवा विरोधी चक्रीवादळे असे म्हणतात. सायक्लॉन आणि अँटी सायक्लॉन असं त्यांना म्हटलं जातं. मराठीमध्ये त्याला चक्रीवादळे किंवा विरोधी चक्रीवादळे असं म्हटलं जातं. हवामान खात्याचे उपग्रह आपल्याला चक्रीवादळे, त्यांची उत्पत्ती, हालचाली व दिशा यांबद्दल सविस्तर माहिती देऊ शकतात. ओके. तर या ठिकाणी तुम्ही मित्रांनो बघू शकता, हे चक्रीवादळाचं एक चित्र या ठिकाणी दिलेलं आहे. तर याला आय ऑफ सायक्लॉन म्हटलं जातं. ओके. तर याबद्दल सुद्धा मी तुम्हाला एक डिटेल माहिती IMDच्या वेबसाईटवरती दाखवेल. एकदा आपला हा चॅप्टर पूर्ण झाला की मी आपत्ती व्यवस्थापनाची जी काही भारत सरकारची ऑफिशियल वेबसाईट आहे आणि IMD इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट, तर यावरती आपत्तींबद्दल काय काय माहिती उपलब्ध आहे आणि त्याचा आपल्याला कसा उपयोग होऊ शकतो, तो याबद्दलही सविस्तर माहिती देईन. सध्या तात्पुरतं तुम्ही या ठिकाणी लक्ष राहू द्या. चक्रीवादळाचा फोटो तुम्ही या ठिकाणी बघू शकता आणि चक्रीवादळामुळे होणारं नुकसान ओडिसाच्या किनाऱ्यावर कशाप्रकारे झालं, तर त्याबद्दल या ठिकाणी तुम्ही बघू शकता. त्यानंतर आहे मित्रांनो दुष्काळ, अतिवृष्टी आणि ढगफुटी. तर बघा मित्रांनो, काही प्रदेश भारतामध्ये असा आहे की ज्या ठिकाणी पर्जन्यवृष्टी खूप कमी, त्या ठिकाणी दुष्काळ उद्भवतो. पाण्याच्या अभावामुळे वनस्पती, प्राणी, मनुष्य यांना आपला जीव गमवावा लागतो किंवा याही विपरीत परिस्थिती आपल्याला दिसून येते की काही प्रदेशात खूप जास्त वृष्टी होते किंवा काही ठिकाणी ढगफुटीचे प्रकार अनुभवास येतात. तर यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर वित्तहानी आणि जीवितहानी झालेली आपल्याला दिसून येते. तर हे सुद्धा मित्रांनो नैसर्गिक आपत्तीचेच प्रकार आहेत. तर या सर्व आपत्तींना सामोरं जाण्यासाठी आपल्याला आपत्ती व्यवस्थापन करणं गरजेचं असतं. अतिवृष्टी व ढगफुटी हे अचानक उद्भवतात. याची भौगोलिक व्याप्ती ही स्थानिक स्वरूपाची असते. दुष्काळ हे धीम्या गतीने परिणाम करतात आणि मोठ्या प्रमाणावर भूप्रदेश व्यापतात. आपण जर मध्य महाराष्ट्र आणि पूर्व महाराष्ट्राबद्दल जर बघितलं, त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला दुष्काळग्रस्त भाग दिसून येतो. कारण काय आहे त्याचं? तर आपण इयत्ता 9वी 10वीचे जे काही भूगोल हा विषय आहे, त्यामध्ये आपण अभ्यासलेलं आहे की सह्याद्री पर्वतांमुळे एक प्रतिरोध पर्जन्य कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये होतं आणि बाष्पयुक्त हवा ज्यावेळेस सह्याद्री ओलांडून पूर्वेकडे येते, तर त्यावेळेस तिथलं बाष्पाचं प्रमाण कमी झालेलं असतं आणि त्यामुळे सह्याद्रीच्या पूर्वेकडे पाऊस खूप कमी प्रमाणात पडतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी दुष्काळग्रस्त भाग आपल्याला दिसून येतो. बरोबर?
तर जो काही कोकणाचा प्रदेश आहे त्या ठिकाणी आपल्याला अतिवृष्टी झालेली दिसून येते आणि उत्तराखंड सारख्या ठिकाणी आपल्याला ढगफुटी दिसून येते. ढगफुटी व पाऊस यांबद्दल हवामान खात्याच्या रडारद्वारे आपल्याला पूर्वसूचना उपलब्ध होते. अ, अतिवृष्टीची आपण पूर्वसूचना त्या ठिकाणी देऊ शकतो, पण ढगफुटीची पूर्वसूचना देण्यासाठी खूप ॲक्युरेट डेटा आपल्याकडे असणं गरजेचं असतं आणि प्रत्येक वेळेस आपण ढगफुटीची सूचना देऊ शकतो असं संभव होत नाही. बरोबर? त्या अचानक घडणाऱ्या आपत्ती, परंतु हळू-हळू टेक्नॉलॉजी जसजशी डेव्हलप होते, तसतसे आपल्याकडे काही पूर्वसूचना आपण उपलब्ध करू शकतो या आपत्तींबद्दल आणि स्थानिक लोकांना त्याबद्दल माहिती पुरवू शकतो. दुष्काळी परिस्थिती ही पाऊस व भूजल पातळी यांवर अवलंबून असते. पाऊस व पाण्याच्या मोजणीच्या आधारे आपण याचा अंदाज सुद्धा प्राप्त करू शकतो. बघा आता मित्रांनो, जे काही आपण वेगवेगळे मेट्रोलॉजिकल सॅटेलाईट लॉन्च करतो, तर त्याद्वारे मिळणारा जो डेटा आहे त्याचा ॲनालिसिस करून आपण वेगवेगळ्या प्रदेशामधला पाऊस आणि भूजल पातळी यांचा अभ्यास करून त्या ठिकाणचा अंदाज आपण लोकांना सांगू शकतो आणि त्यानुसार आपण त्या आपत्तींचं व्यवस्थापनही करू शकतो. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण बघितलं, की वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तींमुळे जी काही अंतर्गत सुरक्षा आहे एखाद्या विशिष्ट देशाची, ती कशाप्रकारे प्रभावित होते. बघा मित्रांनो, जर त्या देशातलं जनजीवन सुरळीत चालू नाहीये या आपत्तींमुळे, तर थोडक्यात काय आहे, की तो देश संकटात आहे. बरोबर? आणि देशातली सुरक्षा, देश संकटात असणं म्हणजे देशाच्या सुरक्षेला धक्का लागण्यासारखंच आहे ना. आणि अशा वेळेस जर एखाद्या बाह्य शत्रूने आक्रमण केलं, तर ते दुहेरी आक्रमण होतं. म्हणजे निसर्गाने पण एक आक्रमण केलंय आणि बाहेरच्या शत्रूचं पण आक्रमण होतंय. तर असं होऊ नये यासाठी आपल्याला आपत्तींचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे आणि म्हणूनच अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने आपत्ती व्यवस्थापन हा एक खूप महत्त्वाचा विषय आहे. म्हणून आपण तो या ठिकाणी अभ्यासतोय. बरोबर? तर अशा प्रकारे आपण सर्व नैसर्गिक आपत्तींबद्दल माहिती घेतली. त्यामुळे होणारा परिणाम, त्यामुळे जनजीवन कशाप्रकारे विस्कळीत होतं आणि अंतर्गत सुरक्षेला कशाप्रकारे बाधा पोहोचू शकते याबद्दल आपण माहिती घेतली. या पुढील सेशनमध्ये आपण मानवनिर्मित आपत्तींबद्दल माहिती घेऊयात आणि या सर्व आपत्तींना अ, म्हणजे त्यांना आळा घालण्यासाठी आपण म्हणू शकतो किंवा त्यांची तीव्रता कमी करण्यासाठी आपण कशा पद्धतीने प्रयत्न करतो, कशा पद्धतीने आपत्ती व्यवस्थापन करतो. NDMA म्हणजे नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी, त्यानंतर SDMA स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी आणि DDMA म्हणजे डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी. तर या सर्वांचा रोल काय असतो, तर याबद्दलही मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगेल. आपल्या पुढील व्हिडिओ सेशनमध्ये आपण मानवनिर्मित आपत्ती आणि त्यानंतर या सर्व वेगवेगळ्या आपत्ती व्यवस्थापनसाठी कार्य करणाऱ्या वेगवेगळ्या संस्थांबद्दल, वेगवेगळ्या व्यवस्थेबद्दल आपण माहिती घेऊयात. तर या ठिकाणी थांबूयात मित्रांनो. भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. धन्यवाद.